Let's solve the next problem related to the insertion of the glass slab, that is 10.33 in DC Pandey. म्हणजे ग्लास स्लॅब एका सोर्सच्या समोर ठेवल्यानंतर काय होतं, संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होतो. त्याचा आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. अ डबल स्लिट apparatus is immersed in a liquid. Okay, a double slit apparatus is immersed in a liquid of refractive index 1.33. इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिले 1.33 आणि हे apparatus जे आहे ते पूर्णपणे एका लिक्विड मध्ये काय केलेलं आहे, बुडवलेलं आहे. इट हॅज द स्लीट सेपरेशन ऑफ 1 mm. स्लीट सेपरेशनला काय म्हणतो आपण, स्मॉल डी असं म्हणतो. सो स्लीट सेपरेशन इज गिवन ॲज 1 millimeter. And distance between plane of the slits and the screen. स्लीट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स दिलंय, म्हणजे काय दिलंय, कॅपिटल डी दिलेला आहे. अँड इट इज 1.33 मीटर. ओके, इट इज गिवन ॲज 1.33 मीटर. The slits are illuminated by a parallel beam of light of wavelength 800 nanometer. So wavelength is also given in this experiment. Okay, so this is the information given. This is information related to YDSC, Young's double slit experiment, ज्याच्यामध्ये स्मॉल डी दिलेला आहे, कॅपिटल डी दिलेला आहे, वेव्हलेंथ दिलेली आहे आणि इन ऍडिशन टू दॅट काय सांगितलेलं आहे की हे संपूर्ण ॲपरेटस जे आहे ते एका लिक्विड मध्ये बुडवलेलं आहे. पूर्ण ॲपरेटस लिक्विड मध्ये बुडवलेलं आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ कॅल्क्युलेट करायची आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे, वन ऑफ द स्लीट इज कवर्ड बाय थिन ग्लास शीट. त्याच्यातली एक स्लीट जी आहे, वन स्लीट इज कवर्ड with a slit is covered with glass sheet of refractive index 1.53 of refractive index 1.53. Find the small thickness of the sheet to bring adjacent minima on the axis. ओके, तर या ग्लास शीटचा थिकनेस फाइंड आउट करायचा आहे, सो दॅट ऍडजेसंट मिनिमा ऑन द ऍक्सिस आला पाहिजे. टू ब्रिंग ऍडजेसंट मिनिमा, मिनिमा म्हणजे काय असतं, डार्क बँड ऑन ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजेच काय, सीबीबी वर, कारण ऍक्सिस कुठं असतो, सीबीबी ला असतो असं आपण ऍझ्युम करू शकतो. आता बघा, सुरुवातीला फ्रिंज विड्थ काढूया. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी. परंतु हा फॉर्म्युला कधी वापरायचा, ज्यावेळी संपूर्ण ॲपरेटस एअर मध्ये असेल त्यावेळी, लॅम्बडा डी बाय डी. आणि तेच पूर्ण ॲपरेटस जर आपण लिक्विड मध्ये जर बुडवलेला असेल तर काय होणार आहे, डिवायडेड बाय म्यू आणि करावं लागेल, कारण संपूर्ण ॲपरेटस लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर फ्रिंज विड्थ कमी होते. ठीक आहे. सो हा एक्सपेरिमेंट जो आहे तो लिक्विड मध्ये केलेला आहे, 1.33 च्या लिक्विड मध्ये. अँड देअरफॉर तिथं फ्रिंज विड्थ किती येणार आहे, दॅट इज लॅम्बडा डी बाय डी डिवायडेड बाय परत त्याला म्यू येणार आहे. आता इथं व्हॅल्यूज प्लेस करूया. लॅम्बडा आहे 800 इंटू 10⁻⁹. कॅपिटल डी आहे 1.33 डिवायडेड बाय स्मॉल डी आहे 1 mm 10⁻³ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. सो 1.33 1.33 गेट कॅन्सल अँड हिअर it is coming to be 800 into 10⁻⁶ meter, or it is 8 into 10⁻⁴ meter. Okay, so this is the fringe width in the water or in that liquid, 8 into 10⁻⁴ meter. किंवा याला मिलीमीटर मध्ये जर लिहायचं झालं तर 0.8 मिलीमीटर होईल, 0.8 मिलीमीटर. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन 1.
आता याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ ग्लास स्लीट, त्याच्यातली एक स्लीट YDSC 2 स्लीट मधली एक स्लीट काय करायची आहे, ग्लासनं काय करायची आहे, कव्हर करायची आहे. आणि त्यावेळी काय होणार आहे, ऍडजस्टंट मिनिमा जे आहे ते शिफ्ट व्हायला पाहिजे ऑन द ऍक्सिस टू ब्रिंग ऍडजस्टंट मिनिमा ऑन द ऍक्सिस. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न थोडक्यात काय करायचं आहे, शिफ्ट करायचा आहे. आणि कशा प्रकारे शिफ्ट करायचा आहे की ऍडजस्टंट मिनिमा म्हणजे फर्स्ट डार्क बँड जो आहे, फर्स्ट डार्क बँड कुठं आला पाहिजे, सीबीबीच्या ठिकाणी आला पाहिजे, किंवा सीबीबी फर्स्ट डार्क बँडच्या ठिकाणी गेला पाहिजे, सरकला पाहिजे. म्हणजे इथं शिफ्ट किती दिली, शिफ्ट जी दिली आहे ती किती दिली आहे, 1 डार्क बँड, अशी थोडक्यात शिफ्ट आपण इथे घेऊ शकतो. लक्षात येते का बघा, शिफ्ट इज गिव्हन ॲज 1 डार्क बँड क्वेश्चन बी मध्ये. ओके, आता आपण शिफ्टचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो, तर म्यू -1 इंटू थिकनेस, म्यू -1 इंटू थिकनेस हे काय येणार आहे, पाथ डिफरन्स प्रोड्युस्ड बाय दॅट ग्लास स्लॅब किंवा ग्लास शीट. ग्लास शीट किंवा ग्लास स्लॅबनं प्रोड्यूस केलेला पाथ डिफरन्स किती असतो, म्यू -1 इंटू थिकनेस असतो. आणि हा कुणाला इक्वेट करतो, XD/D ला करतो, किंवा n लॅमडाला करतो, किंवा 2n-1/2 लॅमडाला करतो. म्हणजे इन्फॉर्मेशन कशी दिली त्याच्यानुसार आपण ते इक्वेट करायचं आहे, बरोबर आहे ना. म्यू -1 इंटू टी इज द पाथ डिफरन्स प्रोड्युस्ड बाय दी ग्लास स्लॅब, दॅट इज इक्वल टू, जर XD/D केलं तर काय मिळणार सांगा आपल्याला, याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळणार, म्हणजे किती mm न किती मीटरनं संपूर्ण सीबीबी शिफ्ट झालाय ते मिळेल. किंवा n लॅमडा केलं, n लॅमडा इक्वल टू n लॅमडा केलं तर किती ब्राईट बँड न शिफ्ट होणार ते कळतंय. आणि 2n-1 λ/2 केलं तर किती डार्क बँड न शिफ्ट होणार ते कळतं, बरोबर आहे ना. n ब्राईट बँड किंवा n डार्क बँड न शिफ्ट करायचं असेल तर हे बेसिक अगोदर माहिती पाहिजे, हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याच्यामध्ये आता या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक व्हेरिएशन काय दिलंय, की हा संपूर्ण एक्सपेरिमेंट वॉटरमध्ये आपण परफॉर्म करायला लागलोय, किंवा 1.33 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मीडियम मध्ये परफॉर्म करायला लागलोय. त्याच्यामुळे इथं आणखी थोडंसं मॉडिफिकेशन होणार आहे. ओके, आता इथं आपण जो फॉर्म्युला वापरणार तो म्यू -1 इंटू थिकनेस इज इक्वल टू 2n-1 λ/2 वापरणार. कारण इथं शिफ्ट काय दिलंय, एका डार्क बँडनं शिफ्ट व्हायला पाहिजे असं सांगितलंय. इंटरफरन्स पॅटर्न एका डार्क बँडनं, 1 डार्क बँडनं शिफ्ट व्हायला पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यामुळे फॉर्म्युला आपण डार्क बँडच्या पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला घेणार आहे. म्हणजे त्या ग्लास शीटनं प्रोड्यूस केलेला पाथ डिफरन्स इज इक्वल टू डार्क बँडचा पाथ डिफरन्स, कारण n ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये लॅमडा किती वापरायचं आणि म्यू किती वापरायचा हा परत एक क्वेश्चन आहे. तर वेवलेंथ कुठली वापरायची, त्या मीडियम मधली वेवलेंथ वापरायला लागेल, कारण आपण एक्सपेरिमेंट कुठं करायला लागलोय, मीडियम मध्ये करायला लागलोय, ही पहिली गोष्ट. आणि म्यू कुठला वापरायचा, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू दॅट लिक्विड वापरावा लागेल आपल्याला, कारण ग्लासची शीट जी आहे ती कुठे ठेवलेली आहे, ते लिक्विड मध्ये ठेवलेली आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला लागलोय ते लिक्विड मध्ये, आणि ते लिक्विड मध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना आपण काय केलेलं आहे, ग्लासची शीट ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हे इथं मॉडिफिकेशन येणार, हे लक्षात ठेवा. एअर मध्ये जर एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतो तर डायरेक्टली फॉर्म्युला म्यू -1 इंटू टी इज इक्वल टू 2n-1 λ/2 असं डायरेक्टली लिहिलं असतं. मीडियम मध्ये गेल्यानंतर इथं दोन गोष्टी चेंज होणार आहेत. एक म्हणजे इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास स्लॅब किती घ्यायचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास स्लॅब विथ रिस्पेक्ट टू लिक्विड घ्यायला पाहिजे, ते जे काही लिक्विड असेल ते, आणि वेवलेंथ इन दॅट लिक्विड किंवा इन दॅट मीडियमच घ्यावी लागेल, एअरची वेवलेंथ घेऊन चालणार नाही. मग आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू लिक्विड म्हणजे काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लिक्विड येणार, -1. थिकनेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. किती डार्क बँडनं शिफ्ट व्हायला पाहिजे म्हणून सांगितलंय, 1 डार्क बँडनं शिफ्ट व्हायला पाहिजे, म्हणजे 2 -1. वेवलेंथ इन दॅट मीडियम किती होणार आहे, 800 इंटू 10⁻⁹. ही वेवलेंथ झाली एअर मध्ये. मीडियम मध्ये वेवलेंथ काढायची असेल तर काय करायचं, म्यू न डिवाइड करायचं असतं, बरोबर आहे ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट लिक्विड डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. आता इथे व्हॅल्यूज ठेवूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आहे 1.53 डिवायडेड बाय 1.33 -1 into thickness is equal to 800/2, that is 400 into 10⁻⁹ divided by refractive index of the liquid, that is 1.33.
ओके, मग आता हे किती येणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1.53 मायनस 1.33 म्हणजे 1.2 येणार, डिवाइडेड बाय 1.33 t इज इक्वल टू 400 into 10 raised to minus 9 divided by 1.33. Okay, so 1.33 get cancelled from both sides. Okay, so thickness of that glass slab or glass sheet will be 400 into 10 raised to minus 9 divided by 1.2. Okay, so 400 divided by 1.2. Answer is coming to be, sorry, हे 0.2 येणार ना, 1.2 नव्हे, 0.2, sorry. So this is 0.2. 0.2. So it is coming to be 2000 into 10 raised to minus 9. Okay, or 2 into 10 raised to minus 6. So thickness should be 2 into 10 raised to minus 6 meter or 2 micrometer. So that is the answer. Okay, any doubt in this case? काय doubt असेल तर विचारा. म्हणजे YDSC म्हणजे हे एक वेगळा प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा की YDSC आपण मीडियम मध्ये परफॉर्म केला तर फ्रिंज विड्थ काढण्यासाठी काय करायचं, लॅम्बडा डी बाय डी डिवायडेड बाय म्यू करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, मीडियम मध्ये असताना एक आपण ग्लास स्लॅब जर इन्सर्ट केली एका स्लिटच्या समोर तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय व्हेरिएशन येणार हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे ग्लास स्लॅबमुळे प्रोड्यूस होणारा पाथ डिफरन्स किती असतो, म्यू मायनस 1 इंटू टी असतो. परंतु तिथं म्यू काय घ्यायचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास स्लॅब विथ रिस्पेक्ट टू दॅट मीडियम. जे प्रेझेंट मीडियम आहे ना ते मीडियम घ्यावं लागेल. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू मीडियम ते तुम्हाला चेंज करावं लागेल. आणि किती ब्राईट बँडनं शिफ्ट होणार किंवा किती डार्क बँडनं शिफ्ट होणार हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. बरोबर आहे ना, किती ब्राईट बँड किंवा किती डार्क बँडनं शिफ्ट होईल हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल तर त्याच्यानुसार पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. किती ब्राईट बँडनं शिफ्ट होतं हे दिलेलं असेल तर एन लॅम्बडा वापरायचं. किती डार्क बँडनं शिफ्ट होतं हे दिलेलं असेल तर 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 वापरायचं. आणि जर शिफ्ट तुम्हाला शिफ्ट mm मध्ये किंवा मीटर मध्ये दिलेली असेल तर फॉर्म्युला काय येणार आहे, xd बाय डी चा फॉर्म्युला येणार. त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघूया. This is 10.34 number question. A monochromatic light of wavelength 500 nanometer is incident on two identical slits separated by distance. Slit separation दिलंय म्हणजे काय दिलंय, स्मॉल डी दिलंय. स्मॉल डी किती आहे, 5 into 10 raised to minus 4 meter. The interference pattern is seen on a screen placed at a distance 1 meter from the plane of the slit.
इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व्ड ऑन ए स्क्रीन, आणि त्या स्क्रीनचा डिस्टन्स दिलाय. स्क्रीनचा डिस्टन्स आपण काय करतो, कॅपिटल डी ने डिनोट करतो. ए थिन ग्लास प्लेट ऑफ थिकनेस. आता पुन्हा एकदा एक ग्लास प्लेट आहे ज्याचा थिकनेस दिलेला आहे 2.5 इंटू 10⁻⁻⁶ मीटर and refractive index 1.5 is placed between one of the slit and the screen. म्हणजे एका स्लिटच्या समोर ही ग्लास प्लेट ठेवलेली आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि थिकनेसची. फाइंड द इंटेन्सिटी ऑफ सेंटर ऑफ द स्क्रीन. तर सेंटर ऑफ स्क्रीनची इंटेन्सिटी ऍट द सेंटर ऑफ द स्क्रीन किती असेल असं विचारलंय. सेंटर ऑफ स्क्रीनची इंटेन्सिटी क्वेश्चन मार्क. Find the intensity at the center of screen if the intensity is I naught in the absence of the plate. म्हणजे प्लेट नसताना तिथे इंटेन्सिटी किती होती, इनिशियल इंटेन्सिटी वॉज I naught. म्हणजे कोणाची सेंटरला सुरुवातीला कोण असणार, सीबीबी असणार ना. म्हणजे सुरुवातीला सीबीबी होता, त्याची इंटेन्सिटी I naught होती. आता सेंटर ऑफ द स्क्रीनला किती इंटेन्सिटी असणार असा क्वेश्चन आहे. Also find the lateral shift of the central maxima and number of inches crossed through the center. तर शिफ्ट पण काढायचं आहे. शिफ्ट नंबर ऑफ फ्रिंजेसच्या स्वरूपात देखील काढायचे आहे. शिफ्ट दोन्ही स्वरूपात काढायचे आहे. एक म्हणजे मीटर मध्ये देखील काढायचे आहे शिफ्ट, ओके, लॅटरल शिफ्ट, आणि दुसरी शिफ्ट इन नंबर ऑफ बँड्स, नंबर ऑफ फ्रिंजेस. क्वेश्चन खूप इझी आहे, लक्षात आला का बघा अगोदर क्वेश्चन. क्वेश्चन लक्षात येतोय का बघा. वेवलेंथ दिलेले आहे 500 नॅनोमीटर, स्मॉल डी दिले, कॅपिटल डी दिले, थिकनेस देखील दिलाय. तर सेंटर ऑफ द स्क्रीनला इंटेन्सिटी किती असेल असा पहिला क्वेश्चन आहे. आता एका स्लिटच्या समोर आपण ग्लास स्लॅब आणून ठेवल्यानंतर तिथं पाथ डिफरन्स कितीचा प्रोड्यूस होतोय बघूया. आणि पाथ डिफरन्स वरून आपल्याला म्हणजे पाथ डिफरन्स हा कुठं क्रिएट होतोय स्लिट आणल्यानंतर, तर सीबीबीच्या पॉइंटला किती पाथ डिफरन्स क्रिएट होतोय हे आपल्याला कळतं. आणि त्या सीबीबीच्या पॉइंटला पाथ डिफरन्स किती मिळतोय हे जर कळालं तर आपण त्याच्यावरून तो तिथं ब्राईट बँड तयार होणार का, डार्क बँड तयार होणार का, बाकी कुठली इंटेन्सिटी तयार होणार ते आपण फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे ना. कारण हे बघा, दिस इज सोर्स S1, दिस इज सोर्स S2, दिस इज द स्क्रीन. ओके, सुरुवातीला सेंटर ऑफ द स्क्रीनला काय असणार आहे, सीबीबी असणार. ओके, इथं काय असणार आहे, सेंट्रल ब्राईट बँड असणार आहे. आता काय करणार आहे आपण, एका सोर्सच्या समोर एक ग्लास स्लॅब आणून ठेवणार आणि त्याच्यामुळं एका साईडचा पाथ काय होतो, वाढतो. आणि त्याच्यामुळे दोन्ही साईडचा पाथ डिफरन्स किती क्रिएट होणार आहे, या सीबीबीच्या ठिकाणी पाथ डिफरन्स क्रिएट होतो μ-1 इंटू थिकनेस एवढा पाथ डिफरन्स क्रिएट होतो. आता हा पाथ डिफरन्स किती झालाय त्याच्यावरून इथं काय होणार आहे, इंटेन्सिटी चेंज होणार आहे. म्हणजे पाथ डिफरन्स जर काय झाला, लॅमडा, 2 लॅमडा, 3 लॅमडा, 4 लॅमडा या पद्धतीनं पाथ डिफरन्स जर या लागला तर काय होणार, परत तिथं ब्राईट बँडच दिसणार. आणि तिथं जर पाथ डिफरन्स λ/2, 3 λ/2 या पद्धतीने यायला लागला तर काय होणार, तिथं डार्क बँड तयार होणार. अगोदर पाथ डिफरन्स किती क्रिएट होतोय तो बघूया. ओके, when slab is placed
हे बघा, when glass slab is placed in front of slit, when glass slab is placed in front of a slit, path difference produced किती असतो, μ-1 इंटू थिकनेस असतो. ठीक आहे, तर म्यूची व्हॅल्यू किती आहे, 1.5 आहे, -1 आणि थिकनेस किती दिलाय, 2.5 इंटू 10⁻⁻6 मीटर दिलेला आहे. ओके, सो पाथ डिफरन्स येणार आहे 1.5 - 1 म्हणजे 0.5. 0.5 न 1.25 ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 1.25 इंटू 10⁻⁻6 मीटरचा पाथ डिफरन्स क्रिएट होणार. ठीक आहे, आता पाथ डिफरन्स प्रोड्यूस झाल्यानंतर तिथली नवीन इंटेन्सिटी, न्यू इंटेन्सिटी जर काढायची असेल तर इंटेन्सिटी रिझल्ट आणि इंटेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला फेज डिफरन्स माहिती पाहिजे. सो देअरफोर फेज डिफरन्स काढूया, म्हणजे तिथली नवीन इंटेन्सिटी मिळेल. फेज डिफरन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, डेल्टा एक्स इज इक्वल टू 2π डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बरोबर. सो त्या ठिकाणी फेज डिफरन्स किती प्रोड्यूस होणार, पाथ डिफरन्स किती प्रोड्यूस होणार ते आपण काढलेलंच आहे, त्याच्यावरून फेज डिफरन्स किती प्रोड्यूस होणार ते अगोदर काढूया. 2π डेल्टा एक्स किती आहे, म्हणजे पाथ डिफरन्स किती काढलाय आपण, 1.25 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय लॅम्बडा किती आहे, 500 नॅनोमीटर, 500 इंटू 10⁻⁹ मीटर. मग आता फेज डिफरन्स तिथे किती येणार बघा, 25 ने इथं डिवाइड केलं, 2π तर ऍज इट इज ठेवावं लागेल आपल्याला. इथं पॉवरचं कॅल्क्युलेशन काय होणार, 1.25 डिवायडेड बाय 500 इंटू 10⁻⁻ किती होणार आहे, 3. 2π 1250 करतो डिवायडेड बाय 500 करतो. सो डेल्टा 0 ला 0 कॅन्सल, 2 कॅन्सल, पाथ डिफरन्स येणार आहे 5π, सॉरी फेज डिफरन्स किती येतो, 5π येतो. आता आपल्याला हे माहिती आहे की इफ डेल्टा इज इक्वल टू 1π 3π 5π 7π या पद्धतीनं असेल तर त्या ठिकाणी काय असतो नेहमी, देन देर इज अ डार्क बँड ओनली, डार्क बँड इज प्रोड्युस्ड, डार्क बँड तिथं प्रोड्यूस होणार. आणि डार्क बँड प्रोड्यूस होणार म्हणजे काय असणार आहे, तिथं रिझल्टंट इंटेन्सिटी, म्हणजे सुरुवातीला जिथं ब्राईट बँड होता, सीबीबी होता, त्या ठिकाणी काय होणार आहे, स्लिट इन्सर्ट केल्यामुळे त्या ठिकाणी आता डार्क बँड क्रिएट होणार आहे. सो देअरफोर डार्क बँड इज प्रोड्युस्ड at center of the screen. सेंटर ऑफ स्क्रीनला काय होणार आहे, डार्क बँड क्रिएट होणार, असा त्याचा मिनिंग झाला. किंवा डेल्टा मिळाला तर रिझल्ट आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण वापरून बघू शकतो आहे पाहिजे तर. रिझल्ट आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, IR इज इक्वल टू I0 cos स्क्वेअर डेल्टा बाय 2, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरून बघू शकताय. I0 म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी, ब्राईट बँडची इंटेन्सिटी, कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2. मग 5π/2 जर ठेवलं तर हे रिझल्ट आणि इंटेन्सिटी काय येणार आहे, 0च येणार आहे. तर या पद्धतीनं हा याच्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. व्हॉट इज द रिझल्ट आणि इंटेन्सिटी ऍट द सेंटर ऑफ द स्क्रीन. हे लक्षात आलं का बघा कसं करायचं. एखादा प्रॉब्लेम आला की स्लिट ठेवल्यानंतर सीबीबीच्या ठिकाणी नवीन इंटेन्सिटी किती होईल. ओके, तर हे कसं काढायचं आहे, सुरुवातीला पाथ डिफरन्स काढा, μ-1 इंटू थिकनेस हा फॉर्म्युला वापरून पाथ डिफरन्स काढा. पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्स काढायचा डेल्टा,
आणि डेल्टा मिळाला की त्याच्यावरून मग रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला वापरा, किंवा डेल्टा डायरेक्टली 1 पाय 3 पाय 5 पाय या पद्धतीने येत असेल तर डार्क बँड. डेल्टा ते पाथ डिफरन्स फेज डिफरन्सच्या कंडिशन त्याच्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके, ब्राईट बँड तयार व्हायला 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय या पद्धतीने व्हावं लागतं, आणि डार्क बँडला 1 पाय 3 पाय 5 पाय अँड सो ऑन. त्याच्यातल्या व्हॅल्यू दिसल्या तर डायरेक्टली रिझल्टंट इंटेन्सिटी एकतर मॅक्सिमम तर येणार ब्राईट बँड असेल तर, किंवा 0 तर येणार डार्क बँड असेल तर. आणि ते 1 या मल्टिपल इंटिग्रल ऑफ पायच्या ऐवजी दुसऱ्याच काहीतरी व्हॅल्यू आल्या तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल, आय नॉट कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2. आता नेक्स्ट विचारलंय की किती एमएम न शिफ्ट होणार आहे, म्हणजे फ्रिंज शिफ्ट किती होणार आहे. तर फ्रिंज शिफ्ट काढायसाठी मी काय सांगितलंय की दोन पाथ डिफरन्स इक्वेट करायचे. कुठले? पहिला म्यू मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू एक्स डी बाय डी, हे दोन इक्वेट करायला सांगितलंय. त्याच्यामध्ये एक्स म्हणजे काय असतं, हे स्मॉल एक्स म्हणजे फ्रिंज शिफ्ट असतं. सो म्यू मायनस 1 इंटू टी इंटू डी डिवायडेड बाय स्मॉल डी, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवावं लागतील. हे येणार 0.5, 1.5 मायनस 1 म्हणजे 0.5. थिकनेस थिकनेस किती दिलेला आहे? 2.5 इंटू 10⁻⁻⁶. स्क्रीनचा डिस्टन्स किती दिलेला आहे? 1 मीटर. आणि स्मॉल डी 5 इंटू 10⁻⁴. याच व्हॅल्यू आहेत का बघा. कॅपिटल डी 1 आहे, स्मॉल डी 5 इंटू 10⁻⁴ अँड 2.5 इंटू 10⁻⁶. ओके, सो 5 न 0.5 ला डिवाइड केला तर 0.1. सो फ्रिंज शिफ्ट येणार आहे 0.1 न 2.5 ला मल्टिप्लाय केलं तर 0.25 इंटू 10⁻⁻². म्हणजेच येणार हे 2.5 इंटू 10⁻³ मीटर. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 2.5 मिलीमीटरनं फ्रिंज संपूर्ण सेटअप जो आहे, संपूर्ण इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो 2.5 mm न शिफ्ट होणार. कुठल्या साईडला शिफ्ट होणार? ज्या साईडला आपण स्लॅब ठेवलेली आहे त्या साईडला शिफ्ट होणार फ्रिंज शिफ्ट. त्याच्यानंतर किती ब्राईट बँड न शिफ्ट होणार किंवा किती डार्क बँड न शिफ्ट होणार ते आपण काढूया. नंबर ऑफ फ्रिंजेस, नंबर ऑफ शिफ्ट इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ ब्राईट बँड्स काढूया. शिफ्ट in terms of number of bright bands. ओके, हे जर काढायचं असेल तर काय करायला सांगितलंय? म्यू मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू n लॅम्बडा करायचं. किती ब्राईट बँड शिफ्ट होणार हे काढायचं असेल तर. ऍक्च्युली इथं पण लक्षात येत आहे की फेज डिफरन्स किती तयार झालाय? 5 पाय तयार झालाय. इथूनच आपण डायरेक्टली आन्सर काढू शकतो. 5 पाय म्हणजे कितवा डार्क बँड असणार हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे बघा 1 पाय 3 पाय 5 पाय या पद्धतीनं फेज डिफरन्स असेल तर डार्क बँड असतं. 1 पायला फर्स्ट डार्क बँड, 3 पायला सेकंड डार्क बँड आणि 5 पायला थर्ड डार्क बँड. म्हणजे 3 डार्क बँड न शिफ्ट होणार. 3 डार्क बँड आणि 3 डार्क बँड म्हणजे काय तर 2.5 ब्राईट बँड येतं. कारण थर्ड डार्क बँड हा सेकंड ब्राईट बँड आणि थर्ड ब्राईट बँडच्या मध्ये असणार. त्याच्यामुळे 2.5 ब्राईट बँड यायला पाहिजे आन्सर, असं पण डायरेक्टली काढू शकतो आपण. त्याच्यासाठी पाथ डिफरन्सच्या कंडिशन आणि फेज डिफरन्सच्या कंडिशन व्यवस्थित माहिती पाहिजे तुम्हाला. बरं, हे सॉल्व्ह करून बघूया. सो n इज इक्वल टू येणार म्यू मायनस 1 इंटू थिकनेस डिवायडेड बाय लॅम्बडा. हे म्यू मायनस 1 म्हणजे 0.5, थिकनेस दिलाय 2.5 इंटू 10⁻⁻⁶,
डिवायडेड बाय लॅमडा. लॅमडा आहे 500 नॅनोमीटर. सो 0.5 न 500 ला डिवाइड केलं तर हे किती होणार आहे, 1000 होणार. 1000 इंटू 10⁻⁹ म्हणजे 10⁻⁶, 10⁻⁶ कॅन्सल. सो एन येणार आहे 2.5. सो 2.5 ब्राईट बँडनं तो शिफ्ट होणार. 2.5 ब्राईट बँडनं शिफ्ट होणं म्हणजे 2 ब्राईट बँडनं शिफ्ट होणं आणि हाफ आणखी एक बँड. हाफ बँड म्हणजे काय होणार आहे, तिथे डार्क बँड येणार. तर हे लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम 10.35. 10.35. आता 10.35 मध्ये काय केलंय बघा. 10.35 मध्ये काय केलंय, दोन्ही सोर्सेसच्या समोर दोन स्लिट ठेवले, दोन ग्लास स्लॅब ठेवलेले आहेत. 10.35 in a double slit arrangement fringes are produced using. आता क्वेश्चन बघा काय. इन डबल स्लिट अरेंजमेंट म्हणजे YDSE आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. फ्रिंजेस आर प्रोड्युस्ड युझिंग लाईट ऑफ वेवलेंथ. वेवलेंथ दिलेली आहे इथं. इथे वेवलेंथ 4800 angstrom. One slit is covered by a thin plate. One slit covered. पहिली स्लिट कव्हर केलेली आहे बाय थिन प्लेट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.4 अँड अदर विथ अनदर. दुसरी स्लिट देखील काय केलेली आहे, कव्हर केलेली आहे. ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.7 μ1 μ2. By doing so, the central bright shift to original fourth bright fringe from the center. तर याच्यामध्ये काय दिले, शिफ्ट इज असं केल्यावर शिफ्ट किती झाली आहे, शिफ्ट इज 4 ब्राईट बँड झाली. 4 ब्राईट बँड म्हणजे किती ब्राईट बँड शिफ्ट झाला इंटरफेरन्स पॅटर्न, 4 ब्राईट बँड इंटरफेरन्स पॅटर्न पूर्ण शिफ्ट झालेला आहे. फाइंड द थिकनेस ऑफ द ग्लास प्लेट. पहिल्याचा थिकनेस आणि दुसऱ्याचा थिकनेस तेवढाच आहे म्हणून सांगितलंय. क्वेश्चन लक्षात आला का बघा. पहिली स्लिट जी आहे ती 1.4 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या टी थिकनेसच्या ग्लास प्लेटनं कव्हर केलेली आहे आणि दुसरी जी स्लिट आहे ती कव्हर केलेली आहे 1.7 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या ग्लास प्लेटनं. त्याचा थिकनेस देखील टी आहे आणि असं कव्हर केल्यानंतर काय होतं, इंटरफेरन्स पॅटर्न जो आहे तो 4 ब्राईट बँडनं शिफ्ट होतोय. संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न 4 ब्राईट बँडनं शिफ्ट होतोय. तर त्या दोन्ही ग्लास स्लॅबचा थिकनेस किती असेल म्हणजे टी ची व्हॅल्यू काढायची आहे. आता पहिल्या ग्लास स्लॅबमुळं हे किती तयार होणार, पाथ डिफरन्स μ1 - 1 इंटू टी होणार आहे. ओके, हे बघा, पाथ डिफरन्स ड्यू टू फर्स्ट स्लॅब किती येणार, μ1 - 1 इंटू टी. अँड पाथ डिफरन्स ड्यू टू सेकंड स्लॅब, दुसऱ्या स्लॅब मुळे प्रोड्यूस होणारा पाथ डिफरन्स किती असणार आहे, μ2 - 1 इंटू टी. सो देअरफॉर नेट पाथ डिफरन्स म्हणजे काय करावं लागेल, या दोघांचे ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन करावं लागेल हे अगोदर कळायला पाहिजे. कारण ज्या साईडला आपण तो ग्लास स्लॅब टाकतो त्या साईडचा पाथ वाढतो हे लक्षात ठेवा. बरोबर. आता काय केलंय, समजा दोन सोर्सेस असतील, वरचा सोर्स आणि खालचा सोर्स, तर वरच्या सोर्सेस समोर टाकल्यानंतर वरचा पाथ वाढणार, खालच्या सोर्स समोर टाकल्यानंतर खालचा वाढणार आहे. म्हणजे दोन्ही पाथ वाढले तर पाथ डिफरन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, डिफरन्स घ्यावा लागेल त्याचा. सो नेट पाथ डिफरन्स काय येणार आहे, μ1 - 1 इंटू टी मायनस
किंवा इथं म्यू2 सेकंडचा पाथ डिफरन्स जास्त येणार, म्यू2 मायनस 1 इंटू टी मायनस म्यू1 मायनस 1 इंटू टी. तर ही महत्वाची गोष्ट आहे, ही व्यवस्थित लक्षात ठेवायची. दोन्ही साईडला स्लॅब जर टाकल्या तर नेट पाथ डिफरन्स काढण्यासाठी सबट्रॅक्शनच करायचं, ऍडिशन करायचं नाहीये, लक्षात घ्या. ऍडिशन करू शकतोय कधी एकाच सोर्सच्या समोर जर दोन्ही ग्लास प्लेट टाकल्या वेगळ्या वेगळ्या थिकनेसच्या, वेगळ्या वेगळ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या, तर तिथं टोटल पाथ डिफरन्स दोन्हीचं ऍडिशन होणार. एकाच सोर्सच्या समोर 2 ग्लास स्लॅब टाकले ना तर तिथं काय करायचं, ऍडिशन करायचं. आणि 2 ग्लास स्लॅब 2 सोर्सेसच्या समोर टाकल्या, 2 स्लिट्सच्या समोर टाकल्या तर नेट पाथ डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं, हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. त्याच्यामुळे आता नेट पाथ डिफरन्स बघा, इथं टी जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे म्यू2 मायनस म्यू1, फक्त 1 गेट कॅन्सल टी जर कॉमन काढलं तर. म्यू2 मायनस म्यू1 मायनस 1 प्लस 1 कॅन्सल. हा नेट पाथ डिफरन्स आहे. आता हा पाथ डिफरन्स इक्वल टू काय व्हायला पाहिजे, ऍज शिफ्ट इज 4 ब्राईट बँड. 4 ब्राईट बँडला पाथ डिफरन्स किती असतो, 4 लॅम्बडा असतो. सो देअरफॉर इथं आपण लिहू शकतो की टी इन ब्रॅकेट म्यू2 मायनस म्यू1 शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, 4 लॅम्बडा असलं पाहिजे. तरच 4 ब्राईट बँडनं काय होणार, ते शिफ्ट होणार. कारण 4th ब्राईट बँड तयार व्हायला 4 लॅम्बडा एवढा पाथ डिफरन्स लागतो. तेवढा पाथ डिफरन्स या 2 स्लिटने मिळून तयार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे थिकनेसचा फॉर्म्युला काय येणार, 4 लॅम्बडा डिवायडेड बाय म्यू2 मायनस म्यू1. सो 4 इंटू लॅम्बडा आहे 4800 angstrom 10⁻⁻10 divided by mu2 minus mu1 1.7 minus 1.4 0.3. okay, so 0.3 न याला डिवाइड केलं 16,000 होणार आहे, बरोबर. 16,000 इंटू 4, 64,000 इंटू 10⁻⁻10 म्हणजेच किती होणार बघा, 64 इंटू 10⁻⁻7 किंवा 6.4 इंटू 10⁻⁻6 मीटर, म्हणजे 6.4 मायक्रोमीटर विल बी थिकनेस. 6.4 मायक्रोमीटर थिकनेस येणार, थिकनेस ऑफ द ग्लास स्लॅब. तर अशा प्रकारे ग्लास स्लॅबचे आपण अनेक प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. याचा आणखी एक वेगळा प्रॉब्लेम थोडासा बघा. क्वेश्चन काय बघा, समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं सांगितलं की याच्यामध्ये लास्ट एक्झाम्पल लक्षात आलं का, लास्ट एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतोय. समजा दोन्ही सोर्सच्या समोर आपण जर स्लिट ठेवल्या तर पहिल्या स्लिटमुळे पाथ डिफरन्स किती क्रिएट होणार, म्यू मायनस 1 इंटू टी. दुसऱ्या स्लॅबमुळे किती पाथ डिफरन्स क्रिएट होणार, म्यू2 मायनस 1 इंटू टी, जे काय असेल ते. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे, म्यू मायनस 1 इंटू थिकनेस. ठीक आहे. मग नेट पाथ डिफरन्स किती क्रिएट होणार आहे, वरच्या साईडला तयार झालेला पाथ डिफरन्स मायनस खालच्या साईडला तयार झालेला पाथ डिफरन्स. ओके, हा नेट पाथ डिफरन्स तयार होणार. आणि नेट पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय करावं लागेल, एन लॅम्बडा करावं लागेल. कारण का किती ब्राईट बँडने इंटरफिरन्स पॅटर्न शिफ्ट केलाय ते दिलंय, एवढंच त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये न समजण्यासारखं आता काय, पाठीमागचे व्हिडिओ जरा रिपीटेडली बघायला पाहिजे, तर या गोष्टी समजणार. म्हणजे ग्लास स्लॅब एका सोर्सच्या समोर ठेवला तर बेसिक फंडामेंटल गोष्टी काय आहेत, पाथ डिफरन्स किती क्रिएट होतोय आणि तो क्रिएट झालेला पाथ डिफरन्स कुणाला इक्वेट करायचा, एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे याच्या अगोदर मी 1000 वेळा सांगितलंय. ठीक आहे. एका सोर्सच्या समोर ठेवला तर पाथ डिफरन्स म्यू मायनस 1 इंटू टी तयार होणार.
दोन्ही सोर्सच्या समोर ठेवला 2 स्लॅब, तर पाथ डिफरन्स म्यू मायनस 1 इंटू टी मायनस म्यू मायनस 1 इंटू टी हा पाथ डिफरन्स तयार होणार. हा इक्वल टू XD बाय डी केलं तर काय होतंय, संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न किती मीटरनं शिफ्ट होईल ते मिळेल. त्याच्यावरून स्मॉल एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वल टू एन लॅम्बडा केलं तर किती ब्राईट बँडनं शिफ्ट होणार ते कळते. आणि इक्वल टू एन मायनस 1 लॅम्बडा बाय 2 केलं तर किती डार्क बँडनं शिफ्ट होतोय ते कळणार आहे. ओके, ज्यांना अजून हे प्रॉब्लेम अंडरस्टँड व्हायला प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ सगळे रिपीटेडली 4 वेळा 5 वेळा बघा. पाठीमागचं जर काय माहिती नसेल तर हे प्रॉब्लेम काहीही समजणार नाहीयेत. ओके, पाठीमागचं तुमचं त्याच्यासाठी बॅकग्राऊंड अगोदर चांगलं पाहिजे की डायरेक्ट कसा एखादा प्रॉब्लेम लक्षात येईल. आता याच्यामध्ये समजा थोडंसं व्हेरिएशन असं की म्हणजे असा प्रॉब्लेम समजा झाला की हे बघा S1 आणि S2 हे 2 सोर्सेस आहेत. ओके, आणि समोर इंटरफेरन्स पॅटर्न आहे. S1च्या समोर एक ग्लास स्लॅब ठेवली आणि S2च्या समोर देखील दुसरी ग्लास स्लॅब ठेवली. याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे, याचा थिकनेस T1 आहे. याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे आणि याचा थिकनेस किती आहे, T2 आहे. ठीक आहे, आणि दोन्ही सोर्सेसच्या समोर ग्लास स्लॅब ठेवल्यानंतर इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होत नाही अजिबात. इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट अजिबात होत नसेल तर मग इथं काय होणार, तर पहिल्या स्लॅबनं प्रोड्यूस केलेला पाथ डिफरन्स किती असणार, μ1 मायनस 1 इंटू T1 असणार आहे. दुसऱ्या स्लॅबनं प्रोड्यूस केलेला पाथ डिफरन्स किती असणार आहे, μ2 मायनस 1 इंटू T2 येणार. ओके, आणि नेट पाथ डिफरन्स परत काय झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे. तरच काय होणार, इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होणार नाही. म्हणजे हे दोन्ही जर इक्वेट झालं, म्हणजे μ1 मायनस 1 इंटू T1 इज इक्वल टू μ2 मायनस 1 इंटू T2 जरी येत असेल तर काय होणार नाही, इंटरफेरन्स पॅटर्न अजिबात शिफ्ट होणार नाही. ही एक व्यवस्थित गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर क्वेश्चन असा पण होऊ शकतो, सपोज वन्स अगेन पहिला सोर्स आहे S1, दुसरा सोर्स आहे S2, इथं स्क्रीन आहे, सुरुवातीला इंटरफेरन्स पॅटर्न स्क्रीनवर आहे. ठीक आहे, आता काय केलं, S1च्या समोर म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि T थिकनेसची एक ग्लास स्लॅब ठेवली. S1च्या समोर काय केलेलं आहे, म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि T थिकनेसची एक ग्लास स्लॅब ठेवली. आणि ग्लास स्लॅब ठेवल्यानंतर इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट झालेला दिसत नाहीये, तर मिनिमम थिकनेस ऑफ ग्लास स्लॅब किती असेल, टी मिनिमम किती असेल असा क्वेश्चन आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा, काय करावं लागेल लक्षात येते का बघा, तुम्ही सांगा जरा. म्हणजे ग्लास स्लॅब ठेवायच्या अगोदर जसा इंटरफेरन्स पॅटर्न होता तसाच ग्लास स्लॅब ठेवल्यानंतर दिसतोय. म्हणजे शिफ्ट झालेला ऑब्झर्व होत नाही तुम्हाला. शिफ्ट कदाचित झालेला असेल तिथं, कारण ग्लास स्लॅब ठेवणार म्हणजे पाथ डिफरन्स क्रिएट होणार, पाथ डिफरन्स क्रिएट होणार म्हणजे शुअरली इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होणार आहे, परंतु शिफ्ट झालेला तुम्हाला दिसत नाही, तिथं ऑब्झर्व होत नाही. तर मिनिमम थिकनेस किती असेल असा पण एक क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी एका एक्झाम मध्ये. आता इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट झालाय परंतु आपल्याला जाणवत नाहीये, ऑब्झर्व होत नाही की तो शिफ्ट झालाय. असं कधी होऊ शकेल, असं कधी होऊ शकेल, हा अगदी बरोबर. जर सीबीबी सेंट्रल ब्राईट बँड शिफ्ट होऊन त्याच्या लगतच्या कुठल्याही ब्राईट बँडवर बरोबर जाऊन पडला तर काय होणार, पूर्वी जसे ब्राईट डार्क बँड होते तसेच ब्राईट डार्क बँड आपल्याला आहे तसे दिसणार ना. म्हणजे सुरुवातीला सपोज सीबीबी इथं होता, बाकीचे बीबी सगळीकडे असणार ना, वर खाली बीबी असणार आहेत. आता हा सीबीबी सरकून काय झाला, पहिल्या बीबीवर जाऊन पडला सपोज, तर तुम्हाला आहे, कारण सीबीबी म्हणजे काय वेगळा काय ब्राईट बँड नसतो, तो इतर ब्राईट बँड प्रमाणेच ब्राईट बँड असतो, फक्त स्क्रीनच्या सेंटरला असतो म्हणून त्याला सीबीबी म्हणतो आपण. सगळे ब्राईट बँड सारखेच असतात. ओके, ग्लास प्लेट ठेवल्यानंतर इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट झालेला नाहीये असं तुम्हाला दिसणार नाही. कधी दिसणार नाही, जर सीबीबी शिफ्ट होऊन परत कुठल्या तरी बीबीवर पडला तरच. ठीक आहे, मग मिनिमम थिकनेस काढायचा असेल तर सीबीबीचं शिफ्ट कितीने घेणार आपण, 1 ब्राईट बँडच फक्त घेणार. म्हणजे क्वेश्चन मध्ये लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं काय करायचं आहे, म्यू मायनस 1 इंटू थिकनेस
इज इक्वल टू काय करायचं, फक्त लॅमडा करायचं आणि सोल्युशन करायचं. हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा सांगतोय, क्वेश्चन पुन्हा एकदा सांगतोय. सुरुवातीला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस झालेला आहे आणि आता काय केलं, म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि टी थिकनेसची एक ग्लास स्लॅब आपण एका सोर्सच्या समोर, एका स्लिटच्या समोर आणून ठेवली आणि एका सोर्सच्या समोर आणून ठेवल्यानंतर इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट झालेला अजिबात ऑब्झर्व होत नाही, असं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असेल. इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट झालेला अजिबात ऑब्झर्व होत नाही, देन व्हॉट इज द मिनिमम थिकनेस ऑफ ग्लास स्लॅब, असा क्वेश्चन होऊ शकतो. ओके, इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट झालेला आपल्याला ऑब्झर्व, शिफ्ट झालेला असणार आहे ऍक्च्युली, परंतु आपल्याला तो दिसणार नाही शिफ्ट झालाय असं. असं कधी होणार आहे, जर सीबीबी शिफ्ट होऊन लगतच्या कुठल्या तरी बीबीवर पडलेला असेल तर. ठीक आहे, आणि मिनिमम थिकनेस काढायला सांगितला तर काय कन्सिडर करणार आपण, सीबीबी एकाच बरोबर ब्राईट बँडनं शिफ्ट झालेला असेल, म्हणजे सीबीबी शिफ्ट होऊन लगतच्या ब्राईट बँडवर शिफ्ट झालेला असणार आहे. मग त्यावेळी काय करायचं, म्यू मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू काय करायचं, 1 ब्राईट बँड म्हणजे पाथ डिफरन्स किती लागतो, 1 ब्राईट बँड प्रोड्यूस व्हायला लॅमडा, हे फक्त इक्वेट करायचं. अँड देअरफॉर मिनिमम थिकनेस काय येणार आहे, लॅमडा डिवायडेड बाय म्यू मायनस 1. ही देखील एक गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण एका सोर्सच्या समोर ग्लास स्लॅब ठेवल्यानंतर इंटरफेरन्स पॅटर्न कशा प्रकारे शिफ्ट होतो, एका सोर्सच्या समोर ठेवल्यानंतर किंवा दोन्ही सोर्सच्या समोर ठेवल्यानंतर कशा प्रकारे शिफ्ट होतो, हे आपण स्टडी आता केलेला आहे. तर अशा प्रकारे हे ग्लास स्लॅब इन्सर्ट करायचे सगळ्या केसेस आपल्या इथं आपण स्टडी केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण थिन फिल्म इंटरफेरन्स बघणार आहे, म्हणजे थिन फिल्म मध्ये कलर्स कसे प्रोड्यूस होतात, म्हणजे सोप बबल मध्ये प्रोड्यूस होणारे कलर, त्याचे न्यूमेरिकल्स, त्याची थिअरी जी आहे ती नेक्स्ट लेक्चर पासून चालू होईल. ठीक आहे. So this is all for today's lecture of the physics.